पॅट कमिन्स आणि त्याच्या शिलेदारांनी विश्वचषकावर 6व्यांदा ऑस्ट्रेलियाचं नाव कोरलंय आणि भारताचा 6 विकेट्स आणि 7 षटकर राखून नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अहमदाबादचा पराभव झालाय। एक मोठा सामना होता। खरं तर भारतीय संघ सलग 10 सामन्यात विजयी ठरला होता आणि 11वा सामना जिंकून भारत तिसऱ्यांदा विश्वचषकाचा विजय मिळवेल अशी अपेक्षा होती, पण पराभव झालाय भारताचा। या पराभवाची कारणं काय आहेत हे जाणून घ्यायचे आपल्याला माजी कसोटीवीर राजू कुलकर्णीकडनं। राजू, भारताचा पराभव झालाय। खरं तर आशा खूप होत्या की भारतीय संघ सहज जिंकेल, कारण सलग 10 सामने जिंकले होते। भारतीय खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं, पण 11व्या सामन्यात टॉस पासून सारं काही बिनसलं। भारतीय संघाने नक्कीच 140 भारतीयांच्या अपेक्षावरती गेलेल्या, ज्या तऱ्हेने ते खेळले, 10 मॅचेस खेळले, ज्या तऱ्हेने ते जिंकले, त्या तऱ्हेने नक्कीच आपल्या सगळ्यांच्याच अपेक्षावरती गेलेल्या। मला असं वाटतं टीमपेक्षा जास्ती आपला सगळ्यांचा आत्मविश्वास वाढलेला। परंतु आज आपण म्हणूया की एका लकी टीमनी जी नशिबावर आज फायनल्समध्ये गेलेली, त्या टीमने आज एक चॅम्पियन टीम बनली आणि आज ते चॅम्पियन सारखे खेळले। म्हणजे आपण जर विचार केला ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, म्हणजे आपण तर जसे खेळत होतो तसेच खेळलो, पण ऑस्ट्रेलिया कशी खेळली तर ऑस्ट्रेलिया हा पूर्ण अभ्यास केलेला की भारताच्या टीमचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, आणि त्याप्रमाणे त्यांनी काही रिस्क घेतल्या। पहिली रिस्क होती टॉस जिंकली आणि आपल्याला बॅटिंग दिली। टॉस जिंकून बॅटिंग दिली। खरं तर त्यावेळी सगळ्यांनाच तो मोठा धक्का बसला होता, पण पॅट कमिन्सचा तो निर्णय, जितका त्याचं कौतुक करावं तितका तो निर्णय अंगाशी येऊ शकला असता। नक्कीच, म्हणजे खरं सांगायचं म्हणजे तो निर्णय घेण्यामागे 1% यश होतं, पण त्यांनी हा विचार केला की जर भारतीय संघाला ते ना कुठेतरी आपल्याला व्यसन घालायचं असेल तर हाच एक चान्स आहे। थोडंसं गवत आहे, प्रेशर खाली घालू, त्यांच्यासमोर कुठचंही टार्गेट नाही आहे, आणि आपल्या बॉलर्स जे स्टार्क आणि जे त्यांचे तिघे चांगले बॉलर्स आहेत त्यांना एक विकेट्स काढण्याचं एक चान्स देऊ, ही त्यांनी रिस्क घेतली। खूप जास्ती रिस्क होती, पण झालं असं की त्यांना पहिल्याच 10 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स मिळाल्या आणि तिथेच कुठेतरी भारताची टीम गडगडली। राजू, 10 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स मिळाला हे ऑस्ट्रेलियाचं मोठं यश होतं आणि त्यानंतर भारतीय संघ गडगडला। पण जे डावपेच होते, जी रणनीती होती ती या सामन्यात देखील यशस्वी ठरते असं चित्र होतं। रोहित शर्माने मोठे फटके खेळायचे, ते मोठे फटके खेळत होता। विराट कोहलीनं एक खिंड लढवायची तर तो खिंड लढवत होता। बाकीचे फलंदाज जे आपल्याला अपेक्षा होती, जे नव्या दमाचे शिलेदार आहेत, यांच्याकडनं खास महत्त्वाची म्हणजे खूप निराशा झाली। मग तो शुभमन गिल असेल, श्रेयस अय्यर असेल, त्यानंतर सूर्यकुमार यादव खाली मोठ्या रन्स करू शकला नाही, मोठे फटके खेळू शकला नाही। तर नेमकं भारतीय फलंदाजीचं चित्र हे विस्कटलं कसं? मला वाटतं विजय की हे विस्कटण्यात होतं। म्हणजे आपण जर म्हणूया की आपण पहिल्यापासून आपल्याला भीती वाटत होती की भारतीय संघ ज्या तऱ्हेने खेळतोय, ज्या तऱ्हेने बॅटिंग करतोय, ज्या तऱ्हेने बॉलिंग करतोय, म्हणजे स्वप्न बघत होतं असं आपल्याला वाटत होतं। आणि आपल्याला माहिती होतं की कुठे ना कुठेतरी कुठच्या तरी स्टेजला 11 मॅचेस खूप जास्ती नंबर आहे, कुठच्या तरी मॅचमध्ये हे भंग होणार आहे। फक्त आपण हेच प्रार्थना करत होतो देवाला की 11व्या मॅचमध्ये नको होऊ, आणि तसंच झालं। असं आहे की खरं म्हणजे 10 मॅच जिंकल्यानंतर फायनल्समध्ये थोडीशी आपली रणनीती वेगळी करायला पाहिजे की जो प्लेयर बॅटिंग करतोय, जो प्लेयर बॅटिंग चांगला करतोय, त्यांनी ती शेवटपर्यंत घेऊन जायची। जसं त्यांचा ट्रॅव्हिस हेड खेळला, शेवटपर्यंत तो जिंकून दिला। त्यांनी हे पाहिलं नाही की माझ्यानंतर मॅक्सवेल आहे, लबिशननी हे पाहिलं नाही की मी आता बराच वेळ खेळतोय, जवळ आलोय, थोडे शॉट्स मारतो आणि आउट होतो। त्यांचं टार्गेट होतं 241, त्याच्या आधी आम्ही आउट होणारच नाही। हेड आउट झाला तो पण 2 रन्स आधी। तसं कुठेतरी आपल्या भारताने करायला पाहतं की रोहितने एकदा 50-60 रन्स केल्या, 40 रन्स केल्या, जे पण आहे, एकदा तो सेट झाला की त्याच्यानंतर त्यांनी संघ पुढे घेऊन जायचा। म्हणजे काय झालं असतं, जेव्हा कोहली आणि बॅटिंग करत होते तेव्हा कोहली उभा राहिला असता आणि दोघांनी मिळून आपल्या धावसंख्या पुढे नेल्या असत्या, आणि त्यातच ऑस्ट्रेलियाचा संघ खचला असता, कारण त्यांना वाटलं असतं आपण जी नाणेफेक जिंकून जी फिल्डिंग घेतली आहे ती एक चूक असते। राजू, आता या सामन्यानंतर, या पराभवानंतर भारतीय गोलंदाजांवर टीका करणं चुकीचं ठरेल, कारण अख्ख्या 10 सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या मर्यादा असून देखील खूप मोठी कामगिरी बजावली आणि एक मोठा परफॉर्मन्स दिला। 5 गोलंदाज घेऊन खेळतोय हे वारंवार आपण या विश्वचषक माझामध्ये बोलून दाखवलं होतं। तोच नेमका घात झाला का इथे आज फायनलमध्ये?
तोच घात झाला. म्हणजे पाचही बॉलर्सनी बॉलिंग चांगली टाकली, पण रोहितकडे कुठचाही एक ऑप्शन नव्हता. बऱ्याचदा काय असतं की कोण ना कोणतरी विकेट घेतं कुठचा तरी. जसं आपण ऑस्ट्रेलियाने जर बघितलं आजच्या मॅचमध्ये, सगळे बॉलर्स चांगली चांगली बॉलिंग टाकत होते, परंतु त्यांनी 7 बॉलर्स यूज केले. म्हणजे कुठे ना कुठेतरी तो चान्स देत होता. त्यांनी हेडला चान्स दिला, त्यांनी मार्शने टाकली. असे चान्स देऊन आपल्या कर्णधाराकडे एक ऑप्शन तयार राहतो, जो आपल्याकडे बिलकुल नव्हता आणि जो पहिल्यापासून नव्हता. परंतु बॉलर्सच्या यशामुळे हा जो विकनेस होता तो झाकला गेला होता. दुसरं महत्त्वाची गोष्ट या ऑस्ट्रेलियाच्या विजयामध्ये जर आपल्याला पाहायचं झालं तर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताला 240 धावात रोखणं तर हे महत्त्वाचं होतं. पण 3 बाद 47 वरून ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी जी 190 रनची भागीदारी केली आहे ती किती मोलाची होती. आणि हेडनं विकेटवर खरं तर तो लेझिम खेळतो एका क्षणी आपल्याला वाटत होतं, पण त्यानंतर तो उभा राहिला आणि त्यानं शतक झळकावलं, संघाला विजयाच्या समीप नेलं आणि त्यानंतरच तो माघारी परतला. हे किती महत्त्वाचं आहे. विजय त्यांची जी पार्टनरशिप होती 47ला 3 पडल्यानंतर, तिन्ही मेन बॅट्समन आऊट झाल्यानंतर, स्मिथ आऊट झाल्यानंतर त्यांनी जी पार्टनरशिप केली आणि ज्या तऱ्हेने त्यांनी ती पार्टनरशिप केली, ज्या तऱ्हेने ते हळूहळू करत 241च्या पल्ल्यावर जात होते, ती खरंच कौतुकास्पद होती. म्हणजे मी म्हणेन की अशी वर्ल्ड कप फायनल्समध्ये अशी पार्टनरशिप मी पहिल्यांदा पाहिली आहे, जेव्हा समोरच्या टीमला 1% सुद्धा चान्स नव्हता. लॅबुशेनला कसा आऊट काढायचा किंवा हेडचं काय करायचं हे काही कळत नव्हतं. मला असं वाटतं की थोडंसं आता आपण जी बातमी ऐकली की हेडचा हात प्लास्टरमध्ये होता, त्याच्या सवयीप्रमाणेच तो थोडासा खेळत होता. प्रत्येक बॉल खेळताना त्याचा ऑफ स्टंप आणि मिडल स्टंप हा उघडा पडत होता आणि त्याच्यात आपल्याला असं वाटत होतं की तो आऊट होईल आणि कुठेतरी भारतीय ते ट्राय करायला गेले आउटसाईड दी ऑफ स्टंपवरनं आणि कुठेतरी त्यांनी त्या रन्स काढल्या. तो सेटल झाला आणि एकदा ते दोघं सेटल झाल्यावर भारताची हे वाढली. राजू, भारतीय गोलंदाजीचं भारतीय फलंदाजीचं विश्लेषण झालं. आपण ऑस्ट्रेलियाच्या शिलेदारांचं ज्यांनी विजयात मोलाचं योगदान बजावलं त्यांचं कौतुक देखील केलं. पण या पराभवातही आपल्याला रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदारांना त्यांच्या कामगिरीबरोबर फार टीका करता येणार नाही, कारण त्यांनी कामगिरी देखील फार मोठी केली आहे. त्यांच्या कामगिरीचं जर मूल्यमापन करताना रोहितचं नेतृत्व या विश्वचषकात आपल्याला जे उठून दिसलं त्याचं कौतुक कसं करता येईल या पराभवानंतरही. विजय, रोहितनी आपल्या भारतीय संघाला एका वेगळ्या ट्रॅकवर नेऊन ठेवलंय. विराट कोहलीनी एक भारतीय संघ आक्रमक केला, परंतु रोहित आल्यानंतर तो म्हणतात ना की लीड बाय एक्झाम्पल, म्हणजे स्वतः करतोय, करून दाखवतोय आणि तसाच वागतोय. आणि ते पाहिल्यानंतर म्हणजे रोहितला कितीतरी चान्सेस होते की अजून 2-3 सेंचुरीज करायच्या या 11 मॅचेसमध्ये. जवळ आलेला, एकदा 80मध्ये होता, एकदा 60मध्ये होता, कितीतरी वेळा तो 50त होता. तरीही ज्या प्लॅनप्रमाणे त्याचा जो रोल होता, त्यांनी जो ठरवलेला रोल, त्याच्यासाठी तो रोल तो पुढे घेऊन गेला. कुठच्याही परिस्थितीत तो त्या 3 संख्येच्या धावसंख्येच्या पाठी लागला नाही. त्यांनी जे केलं त्याचाच कित्ता मग पूर्ण आपला भारतीय संघ गिरवायला लागला. बॉलर्स असून देत, बॅट्समन असून देत, फिल्डर्स असून देत, हे सगळं सेल्फलेसली खेळायला लागलं. आणि म्हणून असं झालेलं की ज्या तऱ्हेने आपण 10 मॅचेस खेळलो त्या तऱ्हेने असं वाटलं की आपण कप उचललेला आहे, फक्त तो आजची मॅच खेळून आपल्या घरी घेऊन यायचा आहे. आणि या सगळ्या महायुद्धात, या सगळ्या लढायांमध्ये 2 माणसं जी होती ना, ज्या माणसांविषयी आपल्याला बोलायला पाहिजे या कार्यक्रमाची सांगता करताना, एकाचं नाव राहुल द्रविड. खरं तर रोहित शर्माला विश्वचषक राहुल द्रविडसाठी जिंकायचा होता आणि दुसरा पारस म्हामरे जो बॉलिंग कोच आहे आणि आपल्या मुंबईचाच आहे. या दोघांनी या विश्वचषकात जो परफॉर्मन्स दिला किंवा फिल्डिंग कोचने देखील जे या विश्वचषक ट्रेनर्स असतील यांच्याबद्दल काय म्हणजे? राहुल द्रविड तर कोच होता, पण राहुल द्रविडची एक टीम असते, सपोर्ट स्टाफ असतो, व्हिडिओ ॲनालिस्ट असतो, ट्रेनर असतो, बॉल थ्रो करायला एक असतो. हे या सगळ्यांचंच म्हणजे सपोर्ट स्टाफमध्ये बॅटिंग कोच, बॉलिंग कोच, फिल्डिंग कोच आणि जवळजवळ 8-9 जणांचा हा स्टाफ असतो. आणि या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार इम्पॉर्टंट आहे. एकमेकांना मदत करत असतात. प्रत्येकजण कॅप्टनला मदत करत असतात, फिल्डर्सना मदत करत असतात, बॉलर्सना मदत करत असतात. प्रत्येकाची चूक काय ते तिथले ते दाखवतात. अख्खा वेळ ते काम करत असतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की 9 ते 5 मॅच झाल्यानंतर
खरं 9 ते 5 पण त्यांचं काम होतं आणि 5 नंतर पण यांचं काम सुरू होतं. कारण प्लेयर्स एक एक यायला लागतात. राहुल द्रविडला बॅटिंगवर बोलायला लागतं, पारसला बॉलर्सशी बोलायला लागतं, त्यांना कॉन्फिडन्स द्यायला लागतो. म्हणून आपण पाहिलं असेल की शमीने काही विकेट्स घेतल्यावर त्यांनी पारसला दाखवलं की ही विकेट तुझ्यामुळे होती. म्हणजे त्यांचं काहीतरी डिस्कशन झालं असेल. तासोन तास ते एकत्र काढतात, तासन तास जेवायला जातात, एकत्र राहतात, दुसऱ्या दिवशी सकाळी परत प्रॅक्टिसला येतात, परत ते सांगतात की असं तुझं चुकतंय. म्हणजे एखादं कुटुंब म्हणून राहतात, एकमेकांना मदत करायला. आणि हे कुटुंब आज पराभवाच्या याच्यामध्ये निराश झालेलं आहे. भारतीय खेळाडू, मग तो रोहित शर्मा असेल, मोहम्मद सिराज असेल किंवा बाकीचे शिलेदार असेल, प्रत्येकाच्या डोळ्यातनं आसवं वाहत आहेत. कारण भारतीय संघ विश्वचषकाची निर्णायक लढाई हरलाय. ऑस्ट्रेलियानं 6 विकेट्सनं विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. पण या कसोटीच्या या पराभवाच्या क्षणी देखील आपल्याला रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदारांच्या पाठीवर थाप ठोकून त्यांना पुन्हा लढ म्हणायला हवं आणि राहुल द्रविडला, पारस मामरेला सॉरी म्हणायला हवं. या विश्वचषक माझाच्या या खास बातचीतीमध्ये आपण इथेच थांबूया. पण विश्वचषक माझाच्या निमित्तानं तुमच्याबरोबर जे सतत संवाद साधता आला त्याबद्दल धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.